नमस्कार मित्रांनो, तर आजचा आहे आपला गोव्यातला फर्स्ट डे आणि आज आपण मस्त गोवा एक्सप्लोअर करणार आहे आपल्या रायडिंग ग्रुप सोबत. तर मजा येणार आहे. तिथं बघा फक्त पोतं लावलंय पण ते दिसते कसं सही. अच्छा हे टीटर्स लेन आहे. वा 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 वा. सगळे फोटोजेनिक स्पॉट आहेत. इथे बुलेट लावलेली ओल्ड वाली. वाव. असंच फिरत फिरत मी एक जागा एक्सप्लोअर केली. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. गुड मॉर्निंग. आता आपण आहे वॅगेटॉर बीचवरती आणि आपण आहे ते शालोम डोममध्ये. रात्री आलो, खूप उशीर झाला त्यामुळे मी जास्त शूट नाही घेत बसलो. तर आता आपण ब्रेकफास्ट करायला चाललेलो, तर ब्रेकफास्ट करू आणि तुम्हाला भेटतो. भाऊ 390 वर आवा करतोय. हे 390 वर असं पकडून बसायला लागतं नाहीतर मागं पडलंच समजायचं. सौदागर वेज, पिंपळे सौदागर वेज. हा असं हॉटेल आहे. वा वा वा. चल जबरदस्त वाईफ देते हॉटेल. असे हॉटेल आपल्याकडे पाहिजेत. मजा येईल. बरं तिथं बघा फक्त पोतं लावलंय पण ते दिसते कसं सही. त्या बाजूला पेंटिंग केलेली आहे मस्त आणि इकडे आतमध्ये किचन आहे आणि साईडनी पूर्ण ग्रीनरी आहे. खूप मेहनती मुलगा आहे. मला पैसे दिले जाते या गोष्टीचे, त्यामुळे मी हे सर्व बोलत असतो. शाबास बेटा. आज रिव्हील केलंय त्यामुळं कसं या पैसा है तो सब कुछ है. पैसे के लिए हम सब कुछ करते. पेट पाणी का सवाल है. सर जाऊ दे आता हे जे काही बोललो मी. नीरज भाऊ पण खूप मेहनत घेतात. माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी प्रमोशन करतात. नीरज ऑन व्हील्स चॅनल सबस्क्राईब करा. सर वो प्रमोशन का 50 रुपये देना. थ्री 360 कॅमेरा लावलाय आणि कॅमेराचा स्टँड बघा एकदम भक्कम आहे. सरांवरती जबाबदारी आहे. A few moments later. सॉल सेट. आता मस्त जायचं बीच वरती. मंदर सर तर आंघोळ करून रेडी आहेत मस्त, कारण की सर खूप महत्वाचं काम करणार आहेत. कारण की सर बीच वरती बसणार आहेत आणि आमच्या सर्व साहित्याची काळजी घेणार आहे आणि आम्ही मस्त बीच वरती आम्हाला कामाला लावणार आहे. सर या मेहनतीसाठी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब झाला पाहिजे. नक्कीच नक्की. आम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केले पण तुम्ही करायला विसरू तुम्ही नका. केलं पाहिजे. चलो बीच पे जाएंगे. कैसी आहे गोवा की वाईब? शर्ट देखो शर्ट. टू गुड. तू आलाय त्यामुळे तर काय भारीच आहे. आता आपण चाललेलो आहे अंजने बीच वरती. गोवा में घूम रहे हम दोनों भाई. यो आपण जिथून रूम घेतलेली आहे शालोम तिथून एक 2 किलोमीटरच्या अंतरावरती बीच आहे. गोवाची वाईब आहे ना फुल कलरफुल आहे. सगळे कलरफुल घर आहे तिकडे आणि खूप मस्त आहेत. आता हे बघा सगळे फोटोजेनिक स्पॉट आहेत. लेडीज क्लॉथ्स जास्त आहे तिकडे. हे काय सगळे लेडीजचेच कपडे आहेत. माणसांनी काय करायचं. ड्रीम कॅचेस बघा ना कसे जबरदस्त आहेत. हे पण छान आहे छोटंसं. अरे मिरर पण छान आहेत. इथेच आहे मी. वाव. अरे खूप छान आहे इकडं.
एकदम मस्त. ये मैं कैसे दिख रहा हूँ? बस जबरदस्त एकदम चलो मग चलो. सनी देओल. कसे हे अप्रतिम आहे. अप्रतिम. येस, गोव्यात आलं आणि हे नाही पिलं तर काय. सगळे लाइन करून थांबले था. लाइन से आना, लाइन से आना, लाइन से आना, सबको मिलेगा. काल दिवसभर सर्व मी भरलं की नाही. मग आजच्या जो दिवस आहे सगळं सौमित्र. सौमित्र का सो सौमित्र बिल भरणारे कुणा कुणाला हे करायचे, वोटिंग द्यायची आहे. हा कोण वोटिंग देणार आहे? सौमित्र सगळे. अरे नाही, इथं 12 वोट होतील, 8 एका 16. माझे 3 पाची वोट भाई, सगळ्यांच्या 5-5 वोट तुला. सो फायनल झालेलं की आजचं फुल डेचं बिल सौमित्र भरणार आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. समझ रहे हो? आता आपण चाललेलो आहे दुसऱ्या बीच वरती. तो बीच होता पण फक्त बीच होता, डायरेक्ट पाणी होतं तिथे. असं ऍक्टिव्हिटी करायला काहीच नव्हतं. अरे कहना क्या चाहते हो? असंच फिरत फिरत मी एक जागा एक्सप्लोअर केली, रॉयल इनफील्ड कॅफे. चलो. यो, आपण आलेलो आहे बागा बीच वरती. Woo! कैसी आहे? अरे थांबा नाही यार, मी मस्त गोव्यामध्ये शॅक वरती आपण मस्त बसलेलो आहे. अक्षय भाऊ चालू आहे बार धिंगाणा. फुल राडा आहे. दुरळा पुपाटा सगळं चालू आहे भाई. गोव्यामध्ये सेंट अँथोनी मध्ये आपलं दुपारचं जेवण सुरू आहे. मस्त जेवण वाढायचा कार्यक्रम चालू आहे आणि बाकी तिकडे मेंबर्स बसलेले आहेत. आपली देशी स्टाईल
साईडनी भात केलं, मध्ये खड्डा बनवला, त्यात आपण डाळ टाकली आहे. सगळ्यांनी तसं केलंय. सौमित्र, मी, भाऊ, अक्षय भाऊ. ताटं वाढले, सगळ्यांनी जेवण करून घ्यावी. पहिली पंगत बसलेली आहे गोव्यामध्ये आपली. कसं वाटतंय? भारी आहे, मस्त. क्या बात आहे. नीरज भाऊंचा एकदम फोकस आहे. बीचवरती ना खतरनाक मजा केली. मस्त पोलो, फोटो, व्हिडिओ, एकदम खतरनाक. रील पण बनवली. तर आता आपण आलेलो आहे रॉयल एनफील्ड कॅफेमध्ये. आणि समोरच बघा एक मॉडिफाय केलेली बाईक आहे. हा पूर्ण कॅफेटेरिया आहे. वरती पूल सुद्धा, आपल्याला वरती पण जायचंय. आणि क्या बात आहे. अरे यार इथे जबरदस्त. हा इथे बुलेट लावलेली ओल्ड वाली. वाव. कॅफे फिरून झालेला आहे. आता आपण चाललेलो आहे टिटोज लेनला. जवळच एक 5 मिनिटात आपण टिटोज लेनला पोहोचू. कॅफे खूप सारे आहेत. ॲम्बियन्स कसलं छान वाटतं एकदम ओपन स्पेस मध्ये. टॅटू स्टुडिओ पण खूप आहेत. हे बघा. अच्छा ही टिटोज लेन आहे. वा 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 वा. हो भाई त्या बाजूला बघा लाइटिंग कसली खतरनाक आहे. नाइट को गोवा कमाल दिख रहा है. पूर्ण लाइट आहे. नीरज भाई तर आता आपण बीच वरती आलेलो आहे. बीचची नाईट लाईफ बघायला. आणि बाप रे कमाल लाईट्स आहेत. सगळ्या कमाल लाईट लावलेल्या आहेत. पूर्ण लाईट 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 जबरदस्त. माझ्याकडून मिस झालं असतं. मी विचार केला जेवण करून येतो, पण म्हटलं जेवण करून आल्यानंतर जर असेल नसेल माहित नाहीये, त्यामुळे मी आताच आलो. आता ते थांबलेत सगळे इकडे. इकडे भाऊ लाईट घेऊन थांबलाय. माझा प्लॅन असल्यामुळे सगळे इथं बीचवर आले. येस येस. तर आजची पार्टी सौमित्राकडून. आणि हे काहीतरी खातायत, भेळ खातायत का रे तुम्ही? अरे बाप रे. बीच वरती येऊन हे बघा एवढे सगळे बीच आहे. ड्रिंक न करता आम्ही इकडे भेळ खातोय. आमच्यासाठी पण एक भेळ बनवली दादानी. दादा एकदम टेस्टी बनव. मीडियम बनव, असं तिखट नको. ओके भाऊ. भेळ बघा कशी बनवली. भेळ मध्ये बॉबी टाकली आहे. जाऊ ना चला. आपल्या मागास आलो गोव्याचा विषय, पण आपण तिथं फोटो तरी काढू शकतो ना. एवढं आलोय कळलं पाहिजे. आम्ही गोव्याला आलोय हे कळणार कसं?
आपल्या गोवा जर्नीचा हा पार्ट 2 होता. आय होप की हा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. पार्ट 3 लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि येस, ज्यांनी फर्स्ट पार्ट पाहिला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तोही व्लॉग तुम्ही नक्की बघा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.